बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यासंदर्भात। तर दाओस मधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे। पहिल्याच दिवशी ती सुद्धा दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या केल्या आहेत। या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे आणि यात सगळ्यात मोठी गुंतवणूक JSW समूहाने केली आहे। JSW उद्योग समूहाने महाराष्ट्रासोबत 3 लाख कोटींचा करार केलाय। पहिला सामंजस्य करार हा गडचिरोलीसाठी करण्यात आलाय। स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूह 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करणार आहे। आमचे उद्योग मंत्री आम्ही खूप मोठ्या प्रमाणात MOU साईन केलेले आहेत। सगळ्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते। 3 लाख कोटी रुपयाचा करार आम्ही JSW सोबत केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टील मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, बॅटरी पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये सोलरची कम्प्लीट इकोसिस्टम मॅन्युफॅक्चरिंग आहे। मला असं वाटतं की वी आर व्हेरी सॅटिस्फाईड विथ ऑल, म्हणजे जे काही आमचे इंटरॅक्शन झाले त्यात आम्ही फार त्याच्यामध्ये खुश आहोत। तर एकंदरीतच गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी मोठी गुंतवणूक गडचिरोलीसाठी आणली आहे। 5,200 कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे, म्हणूनच गडचिरोलीचा आता कायापालट होणार असा विश्वास वाटतोय। यानंतर आता शेती संदर्भातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून। वाड्यातील शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी न झाल्यानं भात केंद्रावरती खरेदीला नकार दर्शवलाय। ज्या शेतकऱ्यांनी केंद्रावरती भात जमा केले ते भात परत घेऊन जाण्याचा तकादा लावल्यानं शेतकऱ्यांवरती संक्रांत आली आहे। मात्र भात पडून राहणार असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलाय। पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.2% उद्दिष्ट साध्य केलंय। जालन्यातील बालसावंगी इथे एका शेतकऱ्यानं वांग्याला भाव मिळत नसल्यानं 150 कॅरेट वांगी बांधावरती फेकलेत। सध्या मार्केटमध्ये वांग्याला 70 ते 80 रुपये कॅरेट एवढाच भाव मिळतोय आणि यातून शेतकऱ्यांना केलेला खर्च सुद्धा वसूल होत नसल्यानं वांगी बांधावरच फेकून दिलेत। नांदेडमध्ये काही भागात तूर काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र तुरीच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांजवळ शेतमाल येताच भाव उतरत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजनही कोलमडलंय। ऐन हंगामात तुरीला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी हैराण झालाय। आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे। यंदा तालुक्यात कांद्याची विक्रमी लागवड झाली असली तरी सुद्धा बदलत्या वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होतोय आणि म्हणून शेतकरी चिंताग्रस्त आहेत। बांगलादेशानं भारतातून आयात होणाऱ्या संत्र्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे। नागपूर जिल्ह्यात 25 आणि उर्वरित महाराष्ट्रात 25,000 हेक्टर प्रमाणे संत्रा लागवड क्षेत्र आहे आणि त्यातील 2.5 ते 3 लाख टन संत्रा निर्यात बांगलादेशाला केली जाते। हवामानातील बदलाचा फटका आंबा पिकाला बसतोय। तुडतुडा कीड रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावरती झालाय। शिवाय मोहर तसंच फळधारणा झालेल्या ठिकाणी पुनर्मोहर सुरू झाल्यानं फळगळतीचं संकटही वाढलंय। त्यामुळे बागायतदार आता चिंताग्रस्त झालाय। मनमाडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। किलोला केवळ 5 ते 7 रुपयांदरम्यान भाव मिळतोय। वाहतुकीचा खर्च सुद्धा वसूल होत नाहीये। कष्टानं पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। जळगावच्या शिरसोलीत ढगाळ वातावरणाचा फूल शेतीला फटका बसतोय। फुलावरती रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ऐन मागणीच्या काळात शेतातील फुलं उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे। परिणामी राज्य सरकारनं फूल उत्पादकांना मदत द्यावी अशी मागणी आता केली जाते।
वाशिमच्या पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन त्यांनी केलंय. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांसह शेतकरीही सहभागी झाले होते. कर्नाटकच्या बीदरमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि त्याच्याच निषेधात सोलापुरात निदर्शनं करण्यात आली. कर्नाटक सरकार विरोधात सोलापुरात लिंगायत समाज आक्रमक झाला. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात अपघाताचं प्रमाण वाढत असल्यामुळे नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनानं मागण्या मान्य केल्या असून यावरती अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. महसूल अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणावरती धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही कर्मचाऱ्यांनी केला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोरसेत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलंय. गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक सातत्यानं गैरहजर राहत असल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले कागदपत्र वेळेवरती उपलब्ध होत नाहीत आणि याबाबत गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा दखल न घेतल्यानं ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. हिंगोलीत पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी पुतळा परिसरात शेकडो अतिक्रमण पालिकेनं जमीनदोस्त केली. पालिकेनं राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. बीडच्या आष्टीतील त्या कुटुंबाला वाळीत टाकलेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आष्टीतील एका गावात HIV अफवेनं कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुलीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टममधून HIVमुळे मृत्यू झाला नसून अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. आणि यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीच्या गोटातून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आघाडीचा निर्णय होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. मुंबईत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि याच बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली आहे. आघाडीबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील असंही या बैठकीत ठरल्याचं समजतंय. विरोधी पक्षनेते पदाबाबत सुद्धा त्यांचाच निर्णय अंतिम राहणार असल्याचं बैठकीत ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. तर नेमकं या महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत काय ठरलं पाहूयात. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आघाडीचा निर्णय होईल. या निवडणुका सोबत लढायच्या आहेत की स्वतंत्र हा तो निर्णय असेल. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आघाडीबाबत निर्णय घेणार असल्याचं कळतंय. तर विरोधी पक्षनेतेबाबत पदासाठी सुद्धा वरिष्ठ नेत्यांचाच निर्णय अंतिम असणार आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आघाडीवरती चर्चा झाली आहे. तर विरोधी पक्षनेते पदाबाबत सुद्धा वरिष्ठ नेत्यांचा निर्णय हा अंतिम राहणार असल्याचं फायनल झालंय. आणि यानंतर आता आपण वळूया टॉप 50 कडे. राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पत्राचार पुनर्विकास योजनेतील मूळ 672 भाडेकरूंचे हक्काचे घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल 17 वर्षांनंतर संपुष्टात येणार आहे. पत्राचार पुनर्विकास योजनेतील पुनर्वसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गांवरती 2 नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली होती. बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामासंबंधित अपडेट दिले.
मेट्रो 3 आरे कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात खाद्यपदार्थांबरोबरच व्यावसायिक दुकानं दिसणार आहेत. MMRCL कडून 1.3 लाख चौरस फूट व्यावसायिक जागा भाडे तत्वावरती दिल्या. मेट्रो 3 स्थानकांच्या प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. समीर वानखेडेंचे भाऊ संजय वानखेडेंनी नवाब मलिक यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश आता पोलिसांना दिलेत. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. 15 फेब्रुवारीला या प्रकरणाची पुढची सुनावणी आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसावरती अन्याय झालाय. शरद गोवेकर या दक्षिण मुंबईतील न्यू सिक्युरिटी कंपनीत तो काम करतो. आईच्या उपचारासाठी त्यानं अजय सिंग या मालकाकडे ऍडव्हान्स पैशाची मागणी केली होती. मात्र पैसे देणार नाही आणि या महिन्याचा पगारही देणार नाही असं म्हणून मालकाने मारहाण केल्याचा आरोप शरद गोवेकरनं केला. बड़े भाई है, मैं मिला ना असम में वो नहीं मिले मैं वो मिलता तो उसका कान चेक नहीं करने का था. तर नागपुरात एका महिलेला 14 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं. मात्र तिनं बँकेत न जाता गुगलवरती SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले गेले. भारतातील बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून थायलंड, दुबई सारख्या ठिकाणी नेऊन अवैध कामांना जुंपलं जात आहे. विरोध केल्यास त्यांना मारहाण करत उपाशीही ठेवलं जातं. भारतात परतण्यासाठी त्यांच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले जातात. जीव वाचवून परतलेल्या तरुणांनी ही माहिती दिली आहे. अमरावतीच्या मेळघाटातील वृद्ध महिलेच्या नग्नधिंड प्रकरणी आरोपी पोलीस पाटलाला आता बडतर्फ करण्यात आलंय. रेहट्या खेड्याच्या पोलीस पाटील बापू जामुनकरला बडतर्फ करण्यात आलंय. महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणात पोलीस पाटलासह 5 जणांवरती गुन्हा दाखल झाला होता. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची नग्नधिंड काढण्यात आली होती आणि या घटनेनंतर रेहट्या खेड्या गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेले. या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा सहभाग होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातून दररोज 750 टन नागरी घनकचरा या क्षेपणभूमीतून जातोय. पालिका क्षेत्रात नवीन घनकचरा वाहनांची भर पडणार आहे. जवळपास 247 नवीन वाहनं खरेदी केली जाणार आहेत. तर कचरा वाहतुकीसाठी येणाऱ्या नवीन वाहनांमुळे शहरातील रस्त्यावरती पडणारा कचरा लवकरच उचलला जाईल. SBI म्युच्युअल फंडने SBI निफ्टी बँक इंडेक्स हा नवीन फंड बाजारात आणलाय. या INFO 31 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. मुदतमुक्त श्रेणीतील ही योजना निफ्टी बँक निर्देशांकावरती आधारित आहे आणि त्यामुळे सहभागांच्या एकूण परताव्यानुसार गुंतवणूकदारांना परतावा प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य गुंतवणूक उद्दिष्ट आहे. चिखलदऱ्यात होणारं दीप पुरातन वास्तू संग्रहालय अकोल्याच्या बाभूळ गावात झालंय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं. शिवकालीन शस्त्र, कला संस्कृतीचा संग्रह तसंच मध्ययुगीन बैठक आणि व्यवस्थेचं दर्शन या नागरिकांना वस्तू संग्रहालयातून घडणार आहे. बुलढाण्यात स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती उत्साहात साजरी झाली आहे. हिरवा आश्रममधील सुखदास महाराज आश्रमात 55 वर्षांपासून महाप्रसादाचा उपक्रम राबवला जातो. तब्बल 3 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. 200 क्विंटल गव्हाची पुरी, 100 क्विंटल वांग्याची भाजी असं महाप्रसादाचं स्वरूप होतं.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी महोत्सवानिमित्त अनेक घोडे दाखल झालेत. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोड्यांचा बाजार असणाऱ्या या बाजारात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकरी विविध प्रांतातून हजेरी लावत असतात. दरम्यान घोड्यांच्या डान्स स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी घोड्यांना केलं जातं. एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. भाडे तत्वावरती 1310 गाड्या घेण्यासाठी निविदा रद्द करण्यात आल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना हा धक्का सुद्धा मानला जातोय. विशिष्ट ठेकेदारांवरती मेहरबानी ठेवल्याचा ठपका एकनाथ शिंदेंवरती आहे, तर एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यताही होती. मात्र आता या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. भाडे तत्वावरती 1310 गाड्या घेण्यासाठी निविदा रद्द करण्यात आल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता. नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले. देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना हा धक्का सुद्धा मानला जातोय. विशिष्ट ठेकेदारांवरती मेहरबानी ठेवल्याचा ठपका एकनाथ शिंदेंवरती आहे, तर एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यताही होती. मात्र आता या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.